This call is now being recorded. Okay, our topic is the work measurement and time study. We taken the uh, different types of factor related time study, work study, and last time we take the three factors: individual factor, then the nature of work, and the environmental factor. Okay, now next point is relaxation allowances. We already discussed the what is the allowances and what are the allowances are given, which types of factor are given these techniques. आपण बघितलं की allowances हे कोणाला दिले जातात, allowances हे कोणाला दिले जातात आणि हे कुठे कुठे कोणत्या फॅक्टर मध्ये यूज होतं. allowances आपण बघितलं 100 वर्कर दिलेले, 100 वर्कर मध्ये we are using the different types of allowance. First, we discuss what is the relaxation allowance. Relaxation allowance is the most essential part of the time added to the basic time. Other allowances like continuous allowances, policy allowances, or other special allowances are applied under the certain condition only. The relaxation allowances are added so as to allow the worker or operator to record from practice. Okay. Then second is fixed allowances, and third one is the variable allowance. Okay, there are the three types of allowances. First allowance is relaxation allowance. ओके, आपण थ्री टाइप्स ऑफ अलाउन्सेस म्हणजे काय. सो काही वर्कर बघितले 70 वर्कर 30 मिनिट्स मध्ये काम कंप्लीट करतात. सेकंड 20 वर्कर 35 मिनिट मध्ये कंप्लीट करतात आणि 10 वर्कर 40 मिनिट मध्ये ते वर्क कंप्लीट करतात. आणि आपण अलाउन्सेस बघितले का अलाउन्सेस कुठे दिले गेले पाहिजे. काही कंपन्या अशा असतात तिथे अलाउन्सेस एक्स्ट्रा देण्याची गरज नसते, पण आपण बघितलं इंडिव्हिज्युअल फॅक्टर मध्ये गरज नसते. नेचर ऑफ वर्क मध्ये बघितलं आपण, ज्या पण हार्ड कंपन्या असतात लाईक माइन्स, ऑइल्स कंपन्या असतात, पेट्रोलियम कंपन्या, तिथं आपल्याला रिलॅक्सेशन अलाउन्सेस द्यावं लागतात. ओके, किंवा प्लस अलाउन्सेस. सपोज एखादं हार्ड वर्क असेल तर तिथे आपण प्लस अलाउन्सेस देऊ शकतो का, 1 तासात होत नसेल तर तू 2 तासामध्ये कंप्लीट कर. ओके, तर तिचं अलाउन्सेस अँड रिलॅक्सेशन अलाउन्सेस मीन्स सपोज तू 1 तास कंप्लीट केलेलं आहे, 1 तास ते वर्क कंप्लीट केलेलं आहे, पण तुला 15 मिनिटं हे फॉर रिलॅक्सेशन म्हणजे रिलॅक्स होण्यासाठी तुला ते टाइम तो एक्स्ट्रा दिला. दॅट इज अ पर्पज अँड दॅट इज अ डिफरन्स बिटवीन द अलाउन्सेस अँड डिफरंट रिलॅक्सेशन अलाउन्सेस. फर्स्ट इज अ रिलॅक्सेशन अलाउन्स. ओके, आपण बघितलं इन्व्हायरमेंटल फॅक्टर मध्ये हीट, ह्युमिनिटी, व्हायब्रेशन, नॉईज लेवल अशा भरपूर साऱ्या कंपन्या आहेत का जिथे टेम्परेचर पण खूप असतं, त्यानंतर ह्युमिडिटी खूप असते, त्याच्यानंतर तुमचं डस्ट खूप असतंय आणि नॉईज लेवल पण क्रिएशन खूप असतं. त्या ठिकाणी वर्क करत असणाऱ्या वर्करला जर 8 अवर्सची ड्युटी असेल तर सपोज 6 अवरची ड्युटी दिली जाते आणि 2 अवर्स हे रिलॅक्सेशन अवर्स म्हणून त्यांना दिले जातं. दॅट इज युअर रिलॅक्सेशन अलाउन्स. देन फिक्स अलाउन्सेस. The fixed allowance is the consist of restriction allowances is the consist of the allowances given for the personal needs or desire. These personal needs including going to watching, getting the drinks, etc. It is also agree the women need more personal time than man. The usual percentage of the personal allowances is the 5% for male or worker and 7% for women. Okay. काही फिक्स अलाउन्सेस असतात. काही कंपनीमध्ये काही वर्क करत असताना काही फिक्स अलाउन्सेस असतात. सपोज फिक्स अलाउन्सेस म्हणजे आपण एक फॉर एक्झाम्पल घेऊया. सपोज आपण वर्क करण्यासाठी कंपनीमध्ये गेलो, आपण 8 वाजता आपला ड्युटी स्टार्ट केली, तर सपोज 11:45 टू 12:45 पर्यंत 30 मिनिटचा ब्रेक असतो. कायसाठी असतो? लंचसाठी. तो लंच ब्रेक असतो हा फिक्स अलाउन्सेस असतो. लंच ब्रेक हा फिक्स अलाउन्स असतो, हा सर्वांना दिला गेलाच पाहिजे आणि सर्वांसाठी तो ऍप्लिकेबल असतो. दॅट इज युअर फिक्स अलाउन्सेस फॉर 30 मिनिट्स. ओके, त्याच्यानंतर परत तुमचा जो ड्युटी स्टार्ट होते 12:15ला, परत तुमचा 3 to 3:50 हा टाइम दिलेला असतो. फिक्स अलाउन्सेस टाइम असतो. तो कायसाठी दिलेला असतो? फॉर युअर टी टाइम. हा फिक्स असतो, सर्वांसाठी ऍप्लिकेबल असतो. बट जर तुम्ही काही कंपन्या जर बघितल्या सपोज मेन्ससाठी आणि वुमन्ससाठी हा डिफरन्स अनाऊन्स केलेला असतो. सपोज मेन्ससाठी जर 30 मिनिट जर लंचसाठी दिलेले असतील तर मेलसाठी 40 मिनिट लंचसाठी दिलेले असतात. टी साठी जर 50 मिनिट दिलेले असतील तर वुमनसाठी 20 मिनिट दिलेले असतात. म्हणजे काही कंपन्या अशा असतात, काही वर्क असे असतात, म्हणजे काही कंपन्यांचे वर्क
अशा असतात का तिथे मेन्स आणि वुमन्स मध्ये फिक्स अलाउन्सेस मध्ये डिफरन्स केलेला असतो. म्हणजे फॉर वुमन्स फॉर पर्सनल अलाउन्सेस फॉर मेन्स इज 5% फॉर मेल वर्कर अँड 7% फॉर वुमन. ओके. म्हणजे प्रत्येक ठिकाणी पण काही वर्क असे असतात तिथे फिक्स अलाउन्सेस हे डिफरन्स असतात आणि काही 78% हे फिक्स अलाउन्सेस सेम असतात. फॉर द पर्सनल अलाउन्स इज 5% फॉर मेल worker and 7% for woman worker. Okay, that is your fixed allowances. Now third one is the variable allowances. In calculating the relaxation allowances, variable allowances are added to the fixed allowances which are made depending upon the circumstance of the job. Variable addition in the given improve. Variable allowances कशा असतात, रिलॅक्सेशन आणि व्हेरिएबल अलाउन्सेस आर ऍडेड टू द फिक्स अलाउन्सेस. तुमचा जो फिक्स अलाउन्स असतो त्याच्यामध्ये तुमचा जो फर्स्ट अलाउन्स असतो रिलॅक्सेशन आणि तुमचा सेकंड असतो तो फिक्स, हे दोन्ही ऍड करून व्हेरिएबल अलाउन्सेस केलेले असतात. सपोज एखादा वर्कर असेल, त्याचा ऍक्सिडेंट झालेला असेल, काही त्याला प्रॉब्लेम असेल किंवा मेडिकल काही इश्यू असेल, हँडिकॅप असेल, मेन्स असेल, वुमन असेल, त्याला काही प्रॉब्लेम क्रिएशन असेल तर त्याला तो व्हेरिएबल टाइम दिला असतो. म्हणजे ऍज कम्पेअर टू अदर वर्कर, सपोज त्याला फर्स्ट रिलॅक्सेशन अलाउन्स दिला आहे, फिक्स अलाउन्स दिलाय फॉर टी आणि लंच साठी दिलेला असेल. सपोज त्याला काही हँडिकॅप असेल, हाताला प्रॉब्लेम असेल, त्याला काही व्हेरिएबल अलाउन्स दिला जातो. म्हणजे प्लस कोणता, रिलॅक्सेशन प्लस व्हेरिएबल ऍडेड इन अ फिक्स अलाउन्सेस. त्याला काही एक्स्ट्रा टाइम दिला जातो. 30 मिनिट असेल त्याला 40 मिनिट दिले जातात, 50 मिनिट असेल त्याला 25 मिनिट दिले जातात. तुम्ही सिम्पली जर बघितलं, सपोज आपली डिप्लोमाला काही डिप्लोमा असेल, इंजिनिअरिंग असेल, काही एज्युकेशन घेताना असणारे काही हँडिकॅप मुलं असतात. ओके, हँडिकॅप जे स्टुडंट असतात त्यांच्यासाठी सपोज जे नॉर्मल स्टुडंट असतात त्यांना युनिव्हर्सिटी करून सपोज एक पेपर असेल 2 आवर्सचा, तर त्यांना 2 आवर्स दिले जातात. ओके, 2 आवर्स हे दिले जातात. त्यामध्ये जर हँडिकॅप स्टुडंट असेल तर त्याला ते 3 आवर्स किंवा 2.5 आवर्स म्हणजे 2.5 तास किंवा 3 तास म्हणजे अर्धा किंवा 1 तास त्याला हा एक्स्ट्रा दिला जातो ऍज कम्पेअर टू नॉर्मल स्टुडंट. का दिला जातो, कारण की त्याच्यामध्ये सपोज काही हँडिकॅप असेल, काही प्रॉब्लेम असेल तर त्याला हा 2 तासाचा जो पेपर असतो तो त्याला एक्स्ट्रा 1 तास दिला जातो फॉर द गिवन द व्हॅरियस किंवा व्हॅरिएबल अलाउन्सेस. ओके, तुम्ही जर बघितलं एक्झामला जर तुम्ही स्टार्ट करायला गेले 10ला पेपर असेल तर तुम्हाला 9:45 रिपोर्टिंग असते. दॅट इज युअर रिलॅक्सेशन टाइम दिलेला असतो तुम्हाला. दॅट इज अ रिलॅक्सेशन टाइम अँड द पेपर टाइम इज 10 to 12 इज युअर फिक्स अलाउन्स टाइम. ओके, आणि व्हेरिएबल टाइम इज ऍज कम्पेअर टू सपोज हँडिकॅप स्टुडंट असेल, एक नॉर्मल स्टुडंट असेल, नॉर्मल स्टुडंटला 2 तास दिले असतात पेपरला आणि हँडिकॅप स्टुडंटला 3 तास दिले जातात. दॅट इज द डिफरंट टाइप्स ऑफ अलाउन्सेस. फर्स्ट वन relaxation allowance, fixed allowance, and third one is the variable allowances. Now, our next point is the following factor are to be taken into accounts. They are given different factors like standing, weightlifting application, light condition, okay, their visual stress, ear condition, ruler stresses, mental stress, mental monotony, and physical monotony. ओके, वर्क स्टडी करत असताना सपोज तुम्ही बघितलं एखादा स्किल वर्कर असेल, त्याचं एज 35 असेल, तो वर्क करत असताना वर्क मेजरमेंट जर कॅल्क्युलेट केला आपण प्रोडक्शन, तो प्रोडक्ट तयार करतो त्याला तो आपण बघितलं जर 20 मिनिटांमध्ये कम्प्लीट करीत असेल तो प्रोडक्शन, एज किती त्याचं 40. ओके, आणि एखादा जर 55-57 म्हणजे रिटायरमेंटला 2 ते 3 वर्ष त्याला जर असतील तर त्याचं वर्क हे कमी होऊन जातं. म्हणजे त्याचं जे 50 एज मध्ये जे वर्किंग करण्याचं स्पीड होतं हे कमी होतं. ओके, स्टार्टिंगला आपलं बघा, जेव्हा आपण एखादं मशीन ऑपरेट करायला घेतो तेव्हा आपलं स्टार्टिंग स्पीड किंवा आपलं ते कमी असतं. त्याच्यानंतर जसं आपला एक्सपिरियन्स वाढत जातो तसंच आपलं ते ऑपरेटिंग स्पीड वाढतं. पण जसं जसं आपलं एज पण वाढतं, 55+ एज जेव्हा जर रनिंग असतं तेव्हा परत आपलं स्पीड हे ऑपरेटिंग स्पीड, मशीन ऑपरेटिंग स्पीड हे कमी होत चालतं. ओके, दॅट इज द डिफरंट फॅक्टर आर गिवन. लाईक मग त्यासाठी डिफरंट टाइप्स ऑफ फॅक्टर असू शकतात. म्हणजे एखादा 40 वर्षाचा वर्कर आहे तो फास्ट मध्ये करतोय, 55 वर्षाचा तो त्याचा स्पीड कमी असतं. ओके,
कारण की कसं ते एज फॅक्टर असतो आणि 25 वर्षाचा असतो तो कसा असतो न्यू कमर्स असतो त्याला एवढा एक्सपिरियन्स नसतो. दॅट इज द डिफरंट टाइप्स ऑफ फॅक्टर लाईक युअर मग डिपेंड ऑन मेंटल स्ट्रेस, फिजिकल स्ट्रेस, mental monitoring, physical monitoring. Okay, this is the factor related the work measurement analysis. Now, also given other factors, continuous allowances. It is known as the delay allowances. It is account for some other continuances such as unexpected work as well. Continuous allowances is the any allowances of time that is to be added in a normal time or to be included in a standard time to meet the unaccepted items. ओके. डिले टाइम असतो तुम्हाला सांगितलं ते 20 वर्कर्स आपण बघितले होते 70-20-10. ते 10 वर्कर असतात ते अनस्किल असल्यामुळे आपण त्यांना डिले टाइम देतो. दॅट इज द contingency allowances. Then other and special allowances. There are the some other and special allowances which are to be added for certain condition. These allowances are provided for the certain reasons for some specific period time. तुम्हाला बघितले मी स्पेशल आणि अदर अलाउन्सेस कोणते असू शकतात. एखादा सपोज एखादा मशीन मध्ये प्रॉब्लेम आला त्यामुळे त्याला टाइम हा एक्स्ट्रा अलाउन्सेस दिला जातो वर्क करण्यासाठी. किंवा सपोज एखादा स्टुडंट तुम्ही बघितला सपोज तुमचा पेपर 10 ला स्टार्ट होता असं फॉर द वर्क मेजरमेंट 10 वाजता जर स्टार्ट होणार असेल पण काही स्टुडंट जर काही कारणामुळे जर कॉलेजला लेट झाला जर फिजिकल रिझन असेल म्हणजे फिजिकल म्हणजे जेन्युइन कारण असेल तर त्याला सपोज तो पेपरला 10:15 आला तर त्याला काही ऍप्लिकेशन करून किंवा काही जेन्युइन रिझन जर असेल तर त्याला 10:15चा पेपरला आले असेल तर त्याला त्याचा पेपर हा 11:15 घेतला जातो. म्हणजे डिपेंड ऑन अदर और स्पेशल अलाउन्सेस. ओके. अदर आणि स्पेशल अलाउन्सेस हे दिले जातात पण जी कंडिशन काय आहे तिथे जेन्युइन कंडिशन असेल तरच ती अलाउन्सेस ऍप्लिकेबल असतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिलं मी नॉर्मल स्टुडंटला 2 तास दिले असतात आणि हँडिकॅप स्टुडंटला 3 तास दिले जातात. दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ स्पेशल अलाउन्सेस. Now next, these include the following: startup, shutdown, and tooling. These allowances are given per work period. These allowances compensate for the time lost during cleaning and tooling period and the shutdown at the end of the work period. Okay. तुमचा स्टार्टअप असतो, शटडाऊन असतो, टूलिंग असतो. त्यासाठी पण आपण म्हणतो मेंटेनन्स टाइम. तो असतो आपला सॅटर्डेला असतो. सपोज MIDC असतो सातपूर, अंबड MIDC असतो त्यांना जो त्यांचा आला शटडाऊन टाइम असतो. त्या टाइम मध्ये पण त्यांना अलाउन्सेस दिलेले असतात की जे शटडाऊन असतं शटडाऊन मध्ये जे तुमचं मशीन क्लिनिंग असेल, फ्लोअर क्लिनिंग असेल किंवा टूल्स असतील त्याचंवाले क्लिनिंग असेल तर दॅट इज द ऑल्सो डिफरंट फॅक्टर फॉर द वर्क मेजरमेंट और टाइम स्टडी. डाऊन सेटअप अँड चार्ज ओव्हर. हे सर्व केल्यानंतर परत त्यांचा सपोज आपण क्लिनिंग केली, मटेरियल शिफ्ट केलं, मशीन रिमूव्ह करून क्लीन केलं, त्याच्यानंतर ते स्टार्ट केलं, त्याच्यानंतर त्याचा सेटअप टाइम असतो. सेटअप टाइम चेंज ओव्हर टाइम लाईक these types of allowances are provided when a new types of product is started. There include the time taken in setup of machines, dismantling the previous work pieces, tools for the new setups is called as included in the as the worker is forced to be idle when the new setup is mounted to be previous one of begin the. Okay, simply suppose मशीन मेंटेनन्सचा टायमिंग असेल, मशीन मेंटेनन्स करणं असून डिसमेंटेल केले जाते काही मशीन म्हणजे पूर्ण ते मशीन पार्ट असतील ते काही मशीन असेल, लेथ मशीन असेल, अदर ऑपरेटिंग मशीन असेल, CNC ते पूर्ण आधी डिसमेंटल केले जातात, पूर्ण ओपन केले जातात. त्याला ऑइलिंग ग्रीसिंग काय असेल मेंटेनन्स केला जातो. हे सर्व केल्यानंतर त्याला परत जॉईन करावं लागतं. ओके. डिसमेंटल केल्यानंतर परत जॉईन करावं लागतं. करत असताना ते जॉईन करत असताना त्याचा जो टाइम असेल म्हणजे मेंटेनन्स टाइम सुद्धा कॅल्क्युलेट केला जातो की ते डिसमेंटल करताना किती वेळ लागला, मेंटेनन्सला त्या मशीनला किती वेळ गेला. ओके. आणि ते किती वेळामध्ये परत असेंबल केला. दॅट इज ऑल्सो कॅल्क्युलेटिंग द ऑल द वर्क मेजरमेंट और टाइम स्टडी.
परत नेक्स्ट टाइम मध्ये परत जेव्हा मेंटेनन्स करणार, सेम मेंटेनन्स जर असेल तर परत तो अनालिसिस केला जातो की पहिल्या लास्ट टाइमला आपण एवढा मेंटेनन्स केला तेव्हा आपल्याला 1.5 तास लागला. तर ह्या वेळेस पण आपल्याला त्या मशीनचा हा प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे, त्यामुळे पण आपल्याला या मशीनला वर्क कम्प्लीट करण्यासाठी एवढाच वेळ असेल. तर तुम्ही जर बघितलं तुमचं कोणतं इक्विपमेंट खराब झालं, तुम्ही रिपेरिंगसाठी कुठे जरी नेलं, तर ते त्यांना तुम्ही जर विचारलं की किती वेळ लागेल, तुम्ही विचारता किती वेळ लागेल, नंतर विचारता किती खर्च लागेल. ओके, तर किती वेळ लागेल तर तो काय सांगतो, ओपन केल्यानंतर असा प्रॉब्लेम जर असेल तर 2 तास लागतील, तसा प्रॉब्लेम असेल तर 3 तास लागतील. म्हणजे काय असतं त्यांचं अनालिसिस असतं की हा पार्ट खराब झाला असेल तर याला एवढा टाइम लागणार, तो पार्ट खराब झाला असेल त्याला एवढा टाइम लागणार. दॅट इज अ वर्क मेजरमेंट अनालिसिस अँड टाइम स्टडी अनालिसिस. ओके, now next is the rejection, rework and excess work. Rejection allowance is provided to the compensate for the rejection of work. This product rejection is the much process because the uncontrollable factors. Rework also represent this similar picture. So these allowances are added to the certain condition when the work is not being the done after the standard condition. Simple example मी तुम्हाला लास्ट वेळेस दिलेलं होतं, सपोज पिस्टन रिंग आहे. पिस्टन रिंग जर 8 आवर्स टार्गेट जर असेल, सो आनंद आय पॉवर कंपनीचं जर टार्गेट असेल पिस्टन रिंगचं 750 रिंगचं जर टार्गेट असेल, ते 8 तासामध्ये सपोज त्याच्यामध्ये 750 ज्या पिस्टन रिंग असतात त्यांचं ऑब्झर्वेशन केलं जातं, क्वालिटी चेक केली जाते. ओके, तर त्याच्यामधून सपोज 750 पैकी जर 20 रिंग ह्या डिफॉल्ट असेल, त्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल, फेल्युअर असेल, तर ह्या 20 रिंग काय केल्या जातात, डिसमेंटल केल्या जातात. जर जास्त डिफेक्ट असेल त्या परत त्याचं रॉ मटेरियल केलं जातं, किंवा त्या 20 रिंग मध्ये काही प्रॉब्लेम असतील प्रोसेसमध्ये तर त्या परत सायकलवर पाठवल्या जातात. प्रोसेस म्हणजे परत त्या पाठवल्या जातात. म्हणजे 730 रिंग असतात, या अॅक्युरेटली चेक करून पुढे जातात आणि 20 रिंग परत त्या स्टॉप केल्या जातात आणि त्याचं परत रिवर्क केलं जातं. म्हणजे जो पण प्रॉब्लेम क्रिएट झालाय त्या 20 रिंग मध्ये, त्या 20 रिंगचा परत सायकल मध्ये टाकलं जातं आणि त्या 20 ज्या पिस्टन रिंग असतील त्याचा प्रॉब्लेम असेल, सपोज फिनिश प्रॉब्लेम असेल किंवा ग्रुविंग प्रॉब्लेम असेल, त्या जो जो पण प्रोसेसचा प्रॉब्लेम आला असेल वर्क करताना, ते परत रिवर्क केलं जातं. मग त्याच्यामधून सपोज रिवर्क केल्यानंतर परत 20 रिंग मधून सपोज 15 रिंग ह्या पूर्ण अॅक्युरेट 100% परत क्वालिटीमध्ये प्रोडक्ट 100% त्या क्लिअर केल्या जातात. म्हणजे जो 20 रिंगचा प्रॉब्लेम आला तो परत त्या प्रोसेसमध्ये टाकल्या जातात, त्या परत रिवर्क केल्या जातात. रिवर्क केल्यानंतर परत 15 रिंग्स हे अॅक्युरेट होतं आणि 5 रिंग ह्या अॅक्युरेट न झाल्यामुळे, फेलियर आल्यामुळे त्या परत रॉ मटेरियल टाकल्या जातात. पण तुम्ही अनालिसिस केलं, रिजेक्शन रिवर्क म्हणजे काय, 750 रिंगला 8 तास लागले. ओके, त्यातल्या 20 रिंग ह्या फॉल्टी निघाल्या. म्हणजे 20 रिंग ह्या फॉल्टी निघाल्यामुळे सपोज पहिली शिफ्ट होती, त्या शिफ्ट मध्ये 750 रिंग पैकी 748 रिंग या अॅक्युरेट निघाल्या. फक्त 2 रिंगचा रिवर्कचा प्रॉब्लेम आला. पण म्हणजे फक्त 2 रिंगचा आला म्हणून किती त्याचा मी टाइम रिवर्क करण्यासाठी परत त्या 2 रिंगला टाइम वाढणार, म्हणजे 15 मिनिटं टाइम वाढलं. म्हणजे तुमचं किती झालं, टार्गेट 8 तासात कंप्लीट करायचं होतं, किती झालं, 8 तास 15 मिनिटांमध्ये टार्गेट ते वाढलं. सेकंड जर शिफ्ट मध्ये सोबत 8 तासात त्यांनी 750 कंप्लीट केल्या, पण 20 रिंग मध्ये जर फेल्युअर आढळ किंवा फॉल्ट आढळला, ओके, प्रॉब्लेम काय आढळला 20 रिंग मध्ये, तर 20 रिंगचं परत रिवर्क केलं जातं. म्हणजे परत सायकल मध्ये त्या टाकल्या जातं. त्यामुळे काय होतं, तुमचं टार्गेट कंप्लीट होत नाही. आणि 8 तासात ज्या 750 झाल्या, तर ह्या 20 परत रिवर्क करण्यासाठी परत 1 तास वाढणार. म्हणजे तुमच्या 8 तासात 750 कंप्लीट व्हायला पाहिजे होत्या, तर त्या 9 तासामध्ये 750 तुमच्या रिंग कंप्लीट होतील. दॅट इज द वर्क अनालिसिस ऑर रिजेक्शन ऑफ वर्क. म्हणजे कोणते वर्क करत असताना त्या प्रोडक्ट मध्ये जर फॉल्ट आढळला, क्वालिटी चेक करताना सुपरवायझर कडून, लास्ट जो त्याचा प्रोडक्शन डिपार्टमेंट असतं, डिस्पॅच डिपार्टमेंट असेल, तिथं तो अनालिसिस केला जातो. फॉल्ट आढळला तो परत रिवर्क टाकला जातो. त्यामुळे काय होतं, तुमचं परत सायकल टाइम वाढतो, परत प्रोडक्शन वाढतं, परत प्रोडक्शन टाइम वाढतो. ओके, दॅट इज युअर रिजेक्शन वर्क or excess work. Then learning, training and implementation. And the name suggests the allowances are given to the trainees before they full ability to perform a task within the actual standard time. Some of the worker are engaged in the implant training of new operators, or some the their production times is the loss of process, then the stage training allowances of elderly. Okay,
तो तुम्हाला मी एक थर्ड फोर्थ पॉईंट आहे लर्निंग ट्रेनिंग अँड इम्प्लिमेंटेशन. जे ट्रेनिंग असतील आपण एक्झाम्पल घेतलं 70-20-10चं एक्झाम्पल घेतलं. 70 वर्कर आर द स्किल वर्कर, 20 आर द अनस्किल आणि 10 इज द न्यू कमर्स वर्कर. ओके, तर आपले जे 20 वर्कर असतील ते स्किल केले पाहिजे, 10 वर्कर असतील ते पण स्किल केले पाहिजे. म्हणजे तो 70 वर्करचा रेशो हा 90 पर्यंत आपण अप्रॉक्सिमेटली आपली प्रोडक्टिव्हिटी पण त्यामुळे इन्क्रीज होईल आणि इफिशियन्सी पण आपली वाढेल. दॅट इज द point. Okay, we discussed the fourth point: startup, shutdown, and tooling, setup and changeover, then the rejection, rework, and axis work, then learning and training and implementation. Now, last one is the policy allowances. Policy allowance is not a part of time study. Simply, policy allowance is not a part of time study. It can be permanent or temporary in nature. It is applicable according to policy perform. The time standard to be applied. Policy allowance is given to honor to the wages agreement and that made by the employees with the trade unions. Policy allowances, the policy allowances तुम्ही बघितला असेल पॉलिसी, म्हणजे सपोज काही वर्करचं जर वर्क जर बेटर असेल तर तुम्हाला माहिती कंपनीमध्ये प्रत्येक सुपरवायझर असेल, नंतर मॅनेजर असेल किंवा वर्कर असेल, त्या वर्करचे अनालिसिस केलं जातं की त्याचं वर्क कसं आहे, त्याची क्वालिटी, त्याची नॉलेज, त्याच्यानंतर मशीन हँडलिंग कसं असेल, त्याच्यानंतर त्याचं ते ऑब्झर्वेशन केलं जातं. 2 पर्सन हे सोबत जर कंपनीत लागले असतील एकाच पेमेंटवर, तर एकाचं वर्क जर बेटर असेल, एकाच थोडं 10% कमी असेल ॲज कम्पेअर टू अदर वर्कर, तर त्याची जी इन्क्रीमेंट असते त्याची 14-16% इन्क्रीमेंट होते, त्याची 14%च होते. ओके, कशामुळे होते? ते वर्किंग जे असतं प्रत्येकाचं हे वेगवेगळं असतं. मग कंपनी ते अनालिसिस करते की प्रत्येक पर्सन करून कंपनीला किती फायदा होतो, त्यानुसार ते काही पॉलिसी अलाउन्सेस असतात, हे डिपेंड असतं. म्हणजे काहीला सपोज काही वर्करला 14% इन्क्रीमेंट होईल, काहींना 16% होईल, काहींना 12%, काहींना 18%. ओके, दिस इज द different policy allowances in depend on different types of works and different types of workers. For this is not a time study. हे policy allowances time study मध्ये किंवा वर्क मेजरमेंट मध्ये आपण required करत नाही. ओके, दॅट इज नॉट रिक्वायर्ड फॉर द पॉलिसी अलाउन्स इन अ टाइम स्टडी ऑन वर्क मेजरमेंट. वर्क मेजरमेंट मध्ये पॉलिसी अलाउन्सेस येत नाही. हे काय असं पर्सनल अलाउन्सेस असतात फॉर द तुमचं इन्क्रीमेंट असेल, परमनंट जॉब असेल, टेम्पररी असेल तर परमनंट साठी असेल, परमनंट असेल तर मग सॅलरी इन्क्रीमेंट असेल. ओके, दॅट इज द अलाउन्सेस. देन नेक्स्ट इज अ work measurement. Work measurement help to determine the how long it should take to be the job. Involve determine the standard time. Work measurement, simply work measurement say the standard time. Last slide we taken the what is standard time. मी तुम्हाला सांगितलं स्टँडर्ड टाइम म्हणजे एखादं वर्क दिलंय. ओके, एखादं वर्क दिलंय तर ते 10 मिनिटात ते 30 मिनिटामध्येच कम्प्लीट झालं पाहिजे. हा स्टँडर्ड टाइम आहे. 10 मिनिटापेक्षा कमी वेळेत पण होणार नाही, 30 मिनिटापेक्षा जास्त वेळ पण लागणार नाही. दॅट इज द स्टँडर्ड टाइम. The length of times qualify worker using the appropriate process and tools to be complete a specific job, allowing time for the personal practice and the delay. Now, how to the calculate standard time? Okay, we take one example related standard times. First, what is the standard time? After conducting the time study, you compute the means observed time for the each work element. You compute the normal time for the work element by multiplying the mean observed time by the performance rating factor. You find the standard time for the each work element by the multiplying the normal time by the allowances factor. Okay, what is the standard time? Okay, आपण एक example घेऊ. Taken one example related to the standard time. Standard, what is the standard time in time study? Standard time is minute value. ओके, स्टँडर्ड टाइम काय असतो? मिनिट व्हॅल्यू असतो. म्हणजे काही वर्क करत असताना आपण अवर्स मध्ये बघतो, अवर्स मध्ये 1 अवर्स 2 अवर्स. काही वर्क बघतो आपण मिनिट मध्ये कम्प्लीट झाला पाहिजे, आणि काही वर्क बघतो आपण सेकंड. सपोज आपण टार्गेट दिलंय तर सपोज एक टार्गेट असतं ते अवर्स मध्ये कॅल्क्युलेट केलं जातं, काही काही मिनिट मध्ये. आणि सपोज काही ज्या कॉम्पिटिशन असतं त्या कॉम्पिटिशन या सेकंद मध्ये कॅल्क्युलेट केलं जातं. ओके, म्हणजे सेकंद मध्ये रँक आपली 1 रँक येऊ शकते. कमी जर कमी आपण बघितलं की आपण रनिंगची बघितलं धावपटू असतात ते सेकंद वरून गोल्ड मेडल जातात त्यांच्यामध्ये. सपोज
5 मिनिट 30 सेकंद मध्ये कम्प्लीट केला एकाने, 5 मिनिट 29 सेकंद मध्ये केलं. तर 1 मिनिट म्हणून त्याचं जे पण आपलं ऑलिम्पिक्स मध्ये असेल त्याचं 1 मिनिट सेकंद वरून गोल्ड मेडल पण जाऊ शकतं. दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द सेकंद ऑल्सो और मिनिट ऑल्सो. ओके, म्हणजे डिपेंड असतं. काही ठिकाणी अवर्स बेसिस, काही ठिकाणी आपण तासांवर कॅल्क्युलेट करतो, कधी मिनिट महत्वाचा असतो, कधी सेकंद महत्वाचा असतो. ओके, is the time required for the qualified worker working at the standard performance to perform the given task. Time study is the traditional method of time gap quantification development under the very difficult business condition that who we see today. Okay, simple example related the स्टँडर्ड टाइम कॅल्क्युलेशन. एक्झाम्पल फर्स्ट, फास्ट फूड ऑर्डर प्रोसेसिंग स्टँडर्ड टाइम. तुम्ही जर कधी बघितलं, तुम्हाला स्टँडर्ड टाइम कॅल्क्युलेशनचं एक्झाम्पल आहे, हे तुम्हाला इझी अंडरस्टँड होईल. सपोज तुम्ही फास्ट फूड ऑर्डर बघितली, तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला जर घर बसल्या काही फूड ऑर्डर करायचं असेल, काही पार्सल ऑर्डर करायचं असेल, त्याचा एक स्टँडर्ड टाइम असतो. ओके, त्याच्यामध्ये बघा, तुम्ही ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला जे डिस्प्ले होतं की तुम्हाला किती वेळात ऑर्डर रिसीव्ह होणार, ओके, किती वेळ लागणार, दॅट इज युअर स्टँडर्ड टाइम. मग त्याच्यामध्ये बघा काही पॉईंट दिलेले, इलेमेंट दिलाय, ओटी दिलाय सपोज, ओके, ऑपरेटिंग टाइम दिलेला आहे, रेटिंग टाइम दिलाय, अलाउन्सेस दिलाय. सपोज तुम्ही ऑर्डर केली, ऑर्डर प्लेस झाली, ऑर्डर जेव्हा एखाद्या हॉटेलला प्लेस होईल त्याच्या आधी सपोज त्याच्याकडे जास्त ऑर्डर जर पेंडिंग असतील तर आपल्या ऑर्डरला वेळ लागणार. म्हणजे काय लागणार, टेकिंग ऑर्डर. तोपर्यंत जो पर्सन असेल तो तुमचा पार्सल ऑर्डर घेणारा, तो तिथे जाणार. तिथे गेल्यानंतर टेकिंग ऑर्डर टाइम असेल 90 सेकंद, म्हणजे तो ऑर्डर पिकअप करायला त्याला 90 सेकंद लागणार. ओके, देन प्रिपेअर करायला ते ऑर्डर घेणार, त्यानंतर तो बॅग मध्ये टाकणार, त्यानंतर बाईकवर बसणार, बाईक स्टार्ट करणार, किंवा त्याच हॉटेलमध्ये त्याला 3 ऑर्डर असू शकतात. मग तो आधी तुमची कलेक्ट करेल, परत दुसऱ्याची ते कलेक्ट करेल, परत तिसऱ्याची करेल. मग याच्यामध्ये त्याला टाइम जाणार, टेकिंग ऑर्डर टाइमला टाइम लागणार. मग 90 सेकंद इंटू 3 असेल तर परत तेवढे 270 सेकंद होतील. ओके, त्यानंतर प्रिपेअर करायला त्याला वेळ लागणार, ते पॅक करणार, ठेवणार बाईकवर, परत स्टार्ट करणार, नाही त्याला टाइम लागणार. दॅट इज युअर प्रिपेअरिंग टाइम. अँड डिलिव्हरी, मग डिलिव्हरला किती वेळ लागणार, सपोज 5 मिनिट लागतील, 10 मिनिट लागतील, दॅट इज युअर डिलिव्हरी टाइम. म्हणजे तो जर 10 मिनिटामध्ये तुमच्या त्या प्लेसवर पोहोचणार, तिथून कॉल करणार, त्याला ऍड्रेस माहिती असेल तर तो तिथे लवकरात लवकर तुम्हाला ऑर्डर रिसिव्ह होणार, नाही तर त्याला ते वेळ लागणार. दॅट इज द युअर स्टँडर्ड टाइम कॅल्क्युलेशन. म्हणजे एखादी जर ऑर्डर आपण केली, फास्ट फूडची ऑर्डर प्रोसेसिंग केली, तर आपण ऑर्डर देणार. सपोज हॉटेलला जर आपली ऑर्डर पहिले प्लेस झाली तर ती 10 मिनिटामध्ये जो पण आपला फूड असेल ती रेडी होईल. नंतर 2 मिनिटामध्ये तो रिसिव्ह करणार. मग तुमचा डिस्टन्स किती, तुम्ही किती डिस्टन्स वरून ती ऑर्डर प्लेस केलेली, त्या डिस्टन्सचं ते कॅल्क्युलेशन. त्याच्यानंतर तो ऍड्रेस त्याला माहित असेल, म्हणजे सिम्पली ऑब्झर्वेशन नॉलेज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर द स्टँडर्ड टाइम. तर त्याला त्या एरियाचं नॉलेज असेल तर तो कमी वेळामध्ये तुम्हाला ऑर्डर देणार. मग नॉलेज नसेल त्या प्लेसचं तर त्याला जास्त वेळ लागणार. ओके, दिस इज युअर द स्टँडर्ड टाइम कॅल्क्युलेशन. म्हणजे काही फॅक्टर असे असतात, आपली प्लेस करण्याची ऑर्डरचा टाइम, त्याच्यानंतर लवकर मिळण्यासाठी हॉटेलमध्ये पण जे फूड असेल त्याची पण ऑर्डर पेंडिंग नको आहे, त्यामुळे अजून जास्त वेळ जाणार. त्याच्यानंतर टेकिंग ऑर्डर्स टाइम असेल, प्रिपेअरिंग टाइम अँड डिलिव्हरी टाइम. ओके, दिस इज द डिफरंट टाइप्स ऑफ order and different types of times like your taking order time, preparing order time, delivery time, place order time, receiving time. Okay, these factor are called as a standard time calculation. Okay, अशा प्रकारचे आपण स्टँडर्ड टाइम कॅल्क्युलेशन करू शकतो. ओके, ऑर्डर दिल्यानंतर आपण म्हणतो 15 मिनिटात आली ऑर्डर, पण 15 मिनिटामध्ये आली तो स्टँडर्ड टाइम झाला तुमचा, तिथे स्टँडर्ड टाइम येतो. ऑर्डर केल्यानंतर 15 ते 20 मिनिटामध्ये तुम्हाला ऑर्डर रिसिव्ह होणार, हा झाला एक स्टँडर्ड टाइम. पण त्या स्टँडर्ड टाइम मध्ये ते 15 मिनिटं जे लागले हे तुम्ही कधी कॅल्क्युलेट केले का, ही 15 मिनिटं कोणत्या गोष्टीसाठी लागले ते. त्यातले काही वेळ हा टेकिंग ऑर्डरसाठी लागेल, काही प्रिपेअरिंग ऑर्डरसाठी, काही डिलिव्हरी ऑर्डरसाठी, काही फूड प्रोसेस करण्यासाठी आणि काही प्लेस ऑर्डरसाठी. ओके, दिस इज द टोटल time for related standard time calculation. Okay, this is the example of fast this is example of fast food order processing standard time. Okay, now given the some step setting standard time, choose the specific. This is not important, only we take a
taken steps or different types of example related the work measurement of standard time study. Okay, the choose the specify job सेटिंग स्टँडर्ड टाइम. एखादा स्टँडर्ड टाइम असेल तर त्यासाठी काही एक स्टेप असतात, ते कसा सेटिंग असते. फर्स्ट असते स्टेप इज चूज द स्पेसिफाईड जॉब टू बी स्टडीज. टेल द वर्कर हू job you will be studied. Third one is a break the jobs into essential recognizable unit. Fourth is calculate the number of cycle must be observed. The fifth is the time each element, record data and rate the worker performance. Next is a compute the normal time and compute the standard time. Okay, एक different types of example. Suppose तुम्ही आता एखादा ऑर्डर, आपण फास्ट फूड ऑर्डर केली, तुम्ही सपोज एखाद्या हॉटेलला ऑर्डर केली, एखाद्या हॉटेलला ऑर्डर केली, तुम्हाला तिथे किती ती 15 मिनिटांमध्ये ऑर्डर रिसीव्ह झाली, तर तुम्ही नेक्स्ट टाइम काय करणार, तिथंच ऑर्डर देणार. पण तुमच्या जर एखाद्या हॉटेलला तुम्ही ऑर्डर जर दिली, एक्झाम्पल टू स्टँडर्ड टाइम, तर ते जर 30 मिनिट जर लागत असतील, तर तुम्ही काय करणार, तीच ऑर्डर, तीच टेस्ट, तीच क्वालिटी जर दुसऱ्या हॉटेलमधून आपल्याला रिसीव्ह होत असेल, पण ती जर 15 मिनिटांमध्ये आपल्याला डिलिव्हर होत असेल, तर ऑब्विसली आपण कुठे करणार, तिथं याच म्हणजे जे पहिली ऑर्डर करत होतो त्याच्याच कंपॅरिझननी प्राइस पण सेम, क्वालिटी पण चांगली आणि रिसिव्हिंग टाइम जर 50 मिनिट मध्ये जर रिसिव्ह होता, तर आपण ऑब्विसली त्याच हॉटेलला आपण ऑर्डर प्लेस करणार. ओके, that is the standard time and that is the condition also depend on that time. Okay, and how to do a time study. When making a time study, several decisions are made to assure desired result. For the to of ऑब्झर्वेशन, डिझायर लेवल ऑफ अॅक्युरसी, आपण ऑब्झर्वेशन केलं पाहिजे, अॅक्युरसी चेक केली पाहिजे, आपल्याला कमी वेळेत पण ऑर्डर मिळाली पाहिजे, क्वालिटी पण पाहिजे, प्राइस पण कमी पाहिजे. दॅट इज द फॅक्टर रिलेटेड टू स्टँडर्ड टाइम इन वर्क मेजरमेंट. द डिझायर लेवल ऑफ confidence for the estimate standard time. Desired accuracy level is typical expressed as a percentage of the mean observed time. Okay, तुम्ही जर बघितलं की काही ठिकाणी जर बघितलं तुम्ही, क्वालिटी बेस्ट असते, प्राइस पण बेस्ट असते, पण काही ठिकाणी जर ऑर्डर प्लेस केल्यानंतर फिजिकली जर गेलं तर त्याचे खूप वेळ लागतो, तर त्या टाइमला तो कस्टमर काय करतो की हॉटेल चेंज करून देते. ह्याच क्वालिटीमध्ये मिळतं, पण तिथे डिलिव्हरी टाइम हा कमी असतो, म्हणजे तो स्टँडर्ड टाइम. म्हणजे तिथे पण अनालिसिस करण्याची ही मेथड आपण तिथे यूज करू शकतो. कस्टमर आल्यानंतर आपण बघा, तुम्ही ऑब्झर्वेशन केला असतो, हा वर्क मेजरमेंट स्टडी असतो, टाइम स्टडी असतो. एखादा कस्टमर आल्यानंतर एक आपल्याला बाकीच्या गोष्टी दिल्या जात्या, की तुम्हाला इतर काही गोष्टी दिल्या जातात, वॉटर असेल, काही पेपर असतील, या गोष्टी तुम्हाला दिल्या जातात. कशासाठी दिल्या जातात, की तुम्ही जी ऑर्डर दिलेली ती ऑर्डर तुमच्या माइंडमध्ये तुम्ही जो टाइम दिलेला आहे तो टाइम कमी लागावा आणि त्या वेळेमध्ये ऑर्डर तुम्हाला प्लेस हवी, त्यासाठी तो एक मेथड असते त्यांच्यावाली, ती मेथड यूज केली रिलेटेड द स्टँडर्ड टाइम स्टडी और वर्क मेजरमेंट. ओके, आपण ही पण वर्क मेजरमेंट स्टडी आणि टाइम स्टडी तिथे यूज करू शकतो. एखाद्या कस्टमरने ऑर्डर दिली तर त्यांचा हा एक स्टँडर्ड टाइम असतो की ऑर्डर प्लेस झाली, सपोज ऑर्डर प्लेस झाली 11 वाजता, तर लगेच 11 ते 15 मिनिटांमध्ये ही ऑर्डर टेबलला प्लेस झाली पाहिजे. हा असतो तुमचा वर्क मेजरमेंट टाइम स्टडी अनालिसिस. ओके, हा काही काही जे हॉटेल असेल तिथेच तुम्हाला आढळेल की जो टाइम दिलेला मग काय असतो, जो मॅनेजर असतो तो काय चेक करतो, ऑर्डर किती वाजता प्लेस केली होती, तो टाइम चेक करतो, किती वेळ लागला. दॅट इज द वर्क मेजरमेंट अनालिसिस अँड टाइम स्टडी अनालिसिस. ओके, त्यानुसार आपण तो प्रत्येक कंडिशनला, प्रत्येक वर्कला आपण टाइम स्टडी मेजरमेंट आणि वर्क स्टडी मेजरमेंट यूज करू शकतो. And the some also doing the time study, the need to determine the how many observation are required. The observation, this is the importance need to the required for the time study, then involve the level of accuracy also confidence. Suppose time study आपण 5 मिनिट 10 मिनिटांमध्ये प्रोडक्ट आहे, सो पिन्स आहे, एक पिन आहे, नक्कल पिन असेल, ती पिन आपण प्रोडक्शन करतोय, ती 20 मिनिटांमध्ये आपण तिचं प्रोडक्शन केलंय, पण ती 20 मिनिटांमध्ये जर प्रोडक्शन केलंय आपण, पण तिच्यात जर बेटर क्वालिटी नसेल, फिनिशिंग नसेल, तर त्या पेन्सचा मार्केटमध्ये आपल्याला कोणताही बेनिफिट मिळणार नाही. पण तीच पेन्स जर 23 मिनिट्स मध्ये कम्प्लीट करत असेल एखादा वर्कर, पण त्याच्यामध्ये 100% अॅक्युरसी असेल, 100% क्वालिटी असेल, तर आपण ऑब्विसली 23 मिनिटच त्या प्रोडक्टला देणार.
कारण की क्वालिटी पण डिपेंड असते आणि त्याची इफिशियन्सी आणि प्रोडक्टिव्हिटी डिपेंड असते. 3 मिनिट जरी एक्स्ट्रा लागत असतील पण त्या प्रोडक्टची क्वालिटी बेटर असल्यामुळे कस्टमर तो सॅटिस्फाय होणार आणि प्रोडक्शन पण आपलं इन्क्रीज होणार. दॅट इज ऑल्सो डिपेंड द accuracy and the productivity. Now, also the example Pat Pizza Place. Pat's here the analysis to determine the standard time to prepare the large cheese pizza. He taken the 10 observation of the 7 element of the same simple example. Suppose तुम्ही ऑर्डर एकदा केली एक हॉटेलवरून एकदा ऑर्डर केली किती मिनिटात आली 15 मिनिटात. सेकंड त्याच पर्सन सेकंड टाइम ऑर्डर केली तुम्ही त्याच पर्सन आणली तो 9 मिनिटात आणणार. परत ऑर्डर केली तर 8 मिनिटात आणणार. परत ऑर्डर केली तर कधी कधी तो 15 सेकंड मध्ये आणणार. म्हणजे तुमची सेकंड ऑल्सो increases as compared to percentage. He must be then calculate the observation with the 5% or the true means the 95% of the time. जर तुम्ही बघितलं एकदा जर ऑर्डर केली 10 मिनिटात येत होती कधी कधी 9 मिनिटात येईल कारण की त्याला तो रूट असेल तुमचं जे प्लेस करण्याचं ठिकाण असेल तेव्हा ते चांगल्या प्रकारे ऑब्झर्वेशन मध्ये अंडरस्टँड होणार. ओके, त्यामुळे ते 10 मिनिटात असेल तर तो कधी कधी 8 मिनिटात पण डिलिव्हरी करेल, कधी कधी 7 मिनिटात पण करेल, कधी कधी त्याला 10 मिनिटं 15 मिनिटं पण लागू शकतात. तर डिपेंड ऑन कंडिशन ट्रॅफिक असू शकते जास्त ऑर्डर असू शकतो. ओके, दिस इज द ऑल द डिपेंड ऑन कंडिशन. सेम कंपनी रिलेटेड एखादं प्रोडक्ट करतो आपण तर त्याला 30 मिनिटात ते प्रोडक्ट जर रेडी व्हायला पाहिजे तर 30 मिनिटात तो रेडी नाही झाला म्हणजे काय प्रॉब्लेम आला, मशीन प्रॉब्लेम आला, ह्युमन एरर आला किंवा मटेरियल रिक्वायरमेंट पूर्ण नसल्यामुळे तो मशीन 30 मिनिटांमध्ये त्याच्यावर प्रोडक्शन झालं. म्हणजे आपण कंडिशन असेल त्या कंडिशननुसार आपल्याला वर्क स्टडी किंवा वर्क मेजरमेंट अनालिसिस करावं लागतं. Okay, also they given the example for the Pat Pizza Place. Okay, they are given some points for the standard deviation, means deviation, reverse deviation आणि ऑब्झर्वेशन. एकच ऑर्डर जर आपण 10 ते 15 ऑब्झर्व केली, एक ऑर्डर दिली किती वेळात आली राईट डाऊन केली, दुसरी ऑर्डर दिली किती वेळात आली राईट डाऊन, तर 11 ऑब्झर्वेशन मध्ये तुम्हाला व्हॅरिएशन आढळेल आणि त्याचा जर तुम्ही ऍव्हरेज काढला तर तुम्हाला एक स्टँडर्ड टाइम मिळेल की ही ऑर्डर एवढ्या वेळामध्ये प्लेस होऊ शकते. दॅट इज द वर्क अँड टाइम स्टडी मेजरमेंट्स. ओके, नाउ द other times factor used in a calculation standard time. The normal time NT. Normal NT means normal time is the main of the time. Multiply main of the time multiply by the performance rating factor. PRF means performance rating factor, subjective estimates of the worker pace related to the normal workplace. The frequency of accuracy is how to obtain the element must be done each cycle. Okay, this is the factor. Already we discussed what is the standard time, what is the normal time, and what is the ideal allowances time. Okay, work sample procedure. Work sample means worker or machine to be sampled, define the activity to be observed, estimate the sample size based on the level of accuracy or computation level, develop the random observation schedule, make the observation over a time period that is representative of the normal work condition. Make you observation and record the data. Check to see whether estimate the sample size remain the value. Estimate the time spans of the given activity. सिंपल मीन्स तुम्हाला सपोज 60 मार्क्सचा जर पेपर असेल तर तुम्हाला युनिव्हर्सिटी 2 तास देईल. मग त्यांचा पूर्णपणे टाइम स्टडी असतो आणि वर्क स्टडी रिलेटेड वर्क मेजरमेंट असतो. ओके, म्हणजे त्याने अनालिसिस केला तर 60 मार्कचा जो पेपर असतो हा जे तुम्हाला 120 मिनिट दिलेले हा या 120 मिनिट मध्ये तो 60 मार्कचा पेपर हा कव्हर होतोच. काही स्टुडंट तुम्ही जर बघितले तर काही स्टुडंट करून 80% स्टुडंट कडून 60 मार्कचा पेपर पूर्णपणे राईट डाऊन केला जातो. काही स्टुडंट असतात त्यांच्याकडून 55 मार्क्स होतो, काही स्टुडंट असतात त्यांच्याकडून 50 मार्क्स होतो. म्हणजे युनिव्हर्सिटी पण एखाद्या सब्जेक्टला 3 तास देते, एखाद्या सब्जेक्टला 2 तास देते. त्यांचं पूर्णपणे वर्क टाइम स्टडी असतो. वर्क मेजरमेंट पण नाही पण टाइम स्टडी असतो की हा सब्जेक्टचा पेपर आहे याला 3 तास लागणार. सपोज ड्रॉइंगचा पेपर आहे त्याला ते 3 तास देणार, तर 3 तासामध्ये कम्प्लीट पेपर होणारच. 180 जर मिनिट असले त्यांना माहिती आहे कोणत्याही जर स्टडी वस्तू असेल तर 180 मध्ये पूर्णपणे हा 60 मार्कचा पेपर कव्हर होतो. दॅट इज युअर टाइम स्टडी.
आणि जर एखादा पेपर 2 तासाचा असेल थेरोटिकल, हा 120 मिनिट मध्ये तो कम्प्लीट होतो. हे त्यांचं अनालिसिस असतं, त्याच्या रिलेटेडच ते त्यांनी टाइम्स आणि मार्क्स कॅल्क्युलेशन केलेलं असतं. ओके. Now, how is the time study performed? Define the job to be analyzed, break the job into discrete tasks, measure the actual time required to each task, develop the statistical significant sample size of the task work cycle to be measured. Okay. Then the cycle time, operator cycle time, total time required for worker to complete one cycle of the operation, that is your operator cycle time. Machine cycle time, the total time of machine finish one complete cycle, include loading and unloading. Okay. ऑपरेटर सायकल काय असतं, सपोज एखादा प्रोडक्टचं प्रोडक्शन स्टार्ट केलंय, तुम्ही एखादा वर्क कम्प्लीट केलंय, ते वर्क असेल टर्निंग, टर्निंगचं एक जर वर्क कम्प्लीट केलं तर 5 वेळेस टर्निंग करायचं असेल वर्क, तर 5 वेळेस जर टर्निंग करायचं असेल, तुम्ही 5 वेळेस टर्निंग केलं तर ते 1 वेळेस केलं म्हणजे 1 सायकल झालं, 5 वेळेस केलं म्हणजे तुमचे 5 सायकल झाले. दॅट इज द cycle time of operator. Then machine time operator, total time for machine to finish one complete cycle. त्याचं एक सायकल पूर्ण कम्प्लीट केल्यानंतर इन्क्लूड लोडिंग असेल, एकदा लोड केला ऑब्जेक्ट, पूर्ण वर्किंग झालं, सीएनसी मध्ये पूर्ण वर्क झाला आणि त्याच्यानंतर तो अनलोड केला. दॅट इज टोटल सायकल ॲज कॉल्ड ॲज द मशीन सायकल टाइम. ओके. Okay, this is the today's lecture. We discuss the what is the work measurement and what is the allowances. Okay, this is the types of allowances: layer section allowance and fixed allowance, variable allowance. This is the factor related the allowances and contingency allowances, other special allowances. Now the also including some allowances like startup, shutdown, tooling, setup, changeover, then the rejection, recurse and access to work, learning, training and implementation. This is the policy allowances. Now next is the, what is the work measurement? Work measure in the calculate the standard time. And what is the standard time in a time study? We take an example related standard time for calculation. Example 1, fast food order processing standard times. Okay, or there are some given factor for the taking order, preparing order, delivering order, placing order, and the total times order times related to the standard time calculation. Then what is the setting standard time? There are different 7 step data standard times. Then how to time study? We take an example as a fast food, then doing the time study and the given the some formulas related time study and main importance for the involving the level of accuracy and the observation are required. Then also next example is the pizza place. This is also given different types of factors. Then the other time factor is calculating standard time like normal time, standard time, then mean observed time, performance rating factor and frequency occurrence. Then the work sampling procedure. Then how is a time study performed? Like define the object to be analyzed, break the object into discrete tasks, measure the actual time required to each task. This is the performing factor. Then cycle time, they are given 2 times: operating cycle time, machine cycle time. Operating means total time required for worker to complete one cycle of any operation, and machine cycle time is say the total time work a machine for to finish one complete cycle, included loading and unloading. Thank you.